माझ्या भारुड्याचा शेजाची बायको पुसेना काही आणि इष्टमय कोणाचे रे भाई म्हणून येते कापुलती तुम्ही धरा धरा संत संगती महाराजांनी सांगितलं संताची संगती मनोमारे गती 11 स्त्रीपणे येणे म्हणते म्हणून येतो कापुलती तुम्ही धरा धरा संत संगती आणि तेल चुकेल तुमच्या जन्म मरणाची ख्यातीची मला हे घडलं कसं हे झालं कसं हे घडलं कसं हे झालं कसं माझ्या मनाचे कळलं नाही माझ्या भारुडाच्या हे घडलं कसं हे झालं कसं माझ्या मनाचं कळलं नाही कधी कळणार आहे माझ्या भारुडाचा फाउंडेशन हलवायचं नाही सगळं ह्याला कळते पण वळत नाही आणि काय म्हणतो हे घडलं कसं हे झालं कसं माझं मनाचं कळलं नाही तुला काय खायला कळतंय माझ्या भारुडाचा माझ्या भारुडाचा अर्थ करा माझे भाई बघा लक्ष द्या फक्त भारुडाच्या शब्दाकडे लक्ष द्यायचं आहे वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही आतला माल कसा आहे फक्त पाहायचा आहे तुम्ही काय नुसतं करताय हरि भजन सत्कर्मा नाम स्मरण नवविधा भक्ती करा तेने चुकेल 84चा फेरा आणि माझ्या वचनी विश्वास धरा नाही तर फसाड हो मायबा तुला सांगतो तुला सांगतो तुला भेणार अरे तुला भेणार नाही कधी
तुला घेणार नाही मी कधी नाही तर फसाल हो माझा. नंतर शंकर महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं होतं की संतांचा महिमा तो बहुदुर्गम आणि शब्दिकाचे काम नाही ते बहुत केले पटांतर पण वर्म राहिले दूर. तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमाने येईल कळो. बहुत उदड जरी झाली म्हैस काय तरी काय होईल काम घेणं. त्याच्यात शिळीची किंमत आणि पहिल्याच्या बाजारात फिरतो. हे बाळ तुला सांगतो कोणा घेणार कोणा गाव म्हणून असं करतो. पण गाव नामाचं एक नाही कामाचं. गर्दी पेटवणाराचे पेटावं लागतं ते एकट्याला. कोणा सांगतो तुला कोणा गुणादी तुला घेणार अरे तुला घेणार नाही मी कधी. तुला घेणार हे तुला घेणार अतिशयाना इतका अतिशयाना पोर मारण. आता गंमत अशी झाली एक दिवस कार्यक्रमाला निघाला होता आणि कार्यक्रमाला निघाल्यावर एक मुलगी कॉलेजला निघाली होती आणि गाडी बंद होती आणि ढकलत निघालेली आणि ही आला मोरण. मोहनाले विचारलं काय झालं होत आहे काय नाही म्हणजे गाडी चालू होईना. थांबा म्हणलं मी चालू करून देतो. हे गाडीला किक मारली 10-15 मिनिटं बघितलं किक मारून गाडी काय चालूच होईना. तिकडं सगळं बघितलं गाडी काय चालू होईना. परत तो पण खोलला आणि परत विचारतो पेट्रोल आहे का आणि हायवा म्हणजे 4 दिवस पेट्रोल संपले. जायला म्हणलं तुला मुलं वगैरे दमवलं म्हणलं इतकं म्हणलं या सुरक्षा नाही. तुला सांगतो तुला घेणार अरे तुला घेणार हे तुला घेणार नाही मी कधी. कोणत्या साचा काम क्रोध माझा मत्सर दंबने अहंकार
पण महाराज म्हणतात की सांगायला सोपं आहे पण वागायला अवघड आहे. जहाचा करावा नाश तया म्हणी दे संन्यास आणि नारायणी नायास कास्या नाश कायचा हो मायबा. पोट भरावया फकीर झाला अल्ला अल्ला म्हणता जन्म दिला आणि नसोने दोष अंगी लावला आणि हायदोस हायदोस म्हणती हो मायबा. नसोने काळेपणा लावती अंगी उगीच सोनं मिळवती जगी आणि देवाचा देश करती वावगी ही फजिती बरी नव्हे हो मायबा. आम्ही संत झालो म्हणती कळा माळ गोपी चंदन लावती आणि दिवटे घेऊन हाती उद उद करती हो मायबा. कारण एका देवावर बघत नाही वर बदलला का देव बदलला. पोट भरावया कीर्तन करते असे एकनाथ महाराज म्हणतात. लोका सर्व अर्थ दावती आणि भाळे भोळे भोंदती परिवर्म नेनती कीर्तनाचे हो मायबा. परदेव परनारीशी स्पर्श न करावा निश्चयसी आयशी मर्यादा सांगते लोकाशी आणि आपण तेच कर्म करते हो महाराज. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात एक वेळ भक्ती करावी वाट आणि काचना पहावी आणि शुभ एकटी बडवी प्रारब्ध जसे प्रमाण हो महाराज. त्याच्या पुढे महाराज म्हणतात एका जनार्दनी शरण मी बोलिलो सत्य वचन मी म्हणजे मी नाही असं एकनाथ महाराज म्हणतात. एका जनार्दनी शरण मी बोलिलो सत्य वचन अनुभवने खून तुम्ही पण ते जाऊ नका हो मायबा. तुला सांगतो तुला भेणार तुला भेणार तुला भेणार. किती मस्त. एक दिवशी मालकी म्हणले झाडा चढा येत नाही म्हणलं तुम्हाला हे म्हणलं येत नाही मग तुमच्यापेक्षा माकडं बरी की म्हणली. काय म्हणले तुमच्यापेक्षा माकडं बरी. आता माकडं बरी म्हणल्यावर ह्याला जरा लाज वाटली. ह्याला काय करायचं 8-15 दिवस यानं प्रयत्न केला आणि प्रयत्न करून करून चढला झाडावर आणि बायकोला आनंदात सांगायला लागला शिकलो मग मला झाडावर चढायला आता मला झाडावर चढायला येते. त्याचे तरी मी बायको काय म्हणली माहिती का तुमच्या पण माकडात काय फरक आहे म्हणून. बायको ते बायको तुला सांगतो तुला घेणार तुला घेणार अरे तुला घेणार नाही